मतदानाच्या दिवशी दत्ता बळणेंची शिवीगाळ। लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान आज होत आहे। यासाठी प्रशासनाने सर्व प्रकारची तयारी केली आहे। मतदारांनी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन करण्यात आले आहे। दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी सुनित्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे यांच्यात थेट लढत होत आहे। इंदापूरमधील दत्ता बळणे यांच्या मतदारांना दमदाटी केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाला आहे। 6 वाजल्यानंतर तुम्हाला मायबाप कोण असे शब्द वापरत बळणे हे मतदारांना दमदाटी करताना दिसत आहे। रोहित पवारांनी हा व्हिडिओ एक्स प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे। दरम्यान बळणे यांच्या सोशल मीडियावरील व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका होऊ लागली आहे। बळणे यांचा हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे याबद्दलची माहिती कळू शकलेली नाही। इथं गावात आहे सांग बघायला ना तू कोणाला काय बस सांगतो तुला पुढे नीट झक मारा कर नीट काही कर बोलू ना तुला पण आज सांगतो तुला मी आणि माझ्याशी गाठ कर ना कुणाला सोपं नाही गावात वाटच लावल्या का त्याची तुम्हाला मी सांगतो हे काय असतं की याच्याने जातील इलेक्शन होऊन जाईल झक मारा 6 नंतर कोणी तुम्हाला आई बाप तुम्हाला माहिशिवाय कोण नाही गावाला आई बाप झक मारा तू करणार प्रपंच जातात गुतल्यानंतर माझीच मदत लागते ह्या सगळ्यांना लागते का तुला मदत लागते का नाही सांग काय तू जातील झक मारत घर गमत करून नाही सांगतो तर ते तू नीट झक मार नीट जागेवर बस लय जास्त करू नको मस्का माही करू नको सापडला तुला काय केलं तुला झक मारायचं तू सांगतोय तू नीट झक मार नीट सांगतोय हराम करतो तू लय मोठा वेळ आम्हाला लय विरोध करू नको माझ्या झक मारीच्या ऐका माहिती आला का तुला कोण सांगणार तुला घंटा कोण विचारणार आहे तुला हराम कर एवढं मामा पिसळत नाही कोणा कधी गावात मार्गदर्शन मला करू नको नीट झक मार तुझ्या आई घाल तिकडे तुला सांगणार झक मारी तुला हे करेल तुला सांगतो माझ्याशी गाठ ही झक मारे प्रत्येकाचा हातात गुतेल तू बरं ना आला का येणार मतदारापुरतं गोड बोलणार 40 लोकांना नोकरीची आई मिस दाखवणार बेकारी केली तो गावात बरं तो ऐकली बरोबर आहे तो गाव बेकारी केली अख्खा गाव मामा जिल्हा मागाय जिल्हा एवढं सांगून कोण येणार तुझा हो का आम्ही मतदान करतो अजिबात काय करू नको बस आम्ही बोलतोय मतदान गावाची बेकारी नाश्ता मना करतो सगळीकडे 500-400 लोकांना 5 मिनिटं लागते का कामधंदा बंद करायला ही करायला मार खायचे तुला सांगतो तुझा तू जा मांडव काय टाकतोय काय करतोय पत्रिका काय करताय का तुम्ही नाटक मामाच्या मोहर जिल्हा हलवलाय मामाने मी आज बोलतो बाकी जेवण पण तुला किंमत गावात देऊ देतो नाही मामा समोर सांगतो तुला कुणाला सांगायला सांग काय गप म्हणजे हा काय गप म्हणजे काय माझ्या मामाचा हेल्मेट करतो काय तू माझ्या मामाचा हेल्मेट करतो मग दादा म्हणल्यावर अजिबात हे करायचं ना तू ना तू जर आज कोण मस्ती केली ना तुझी मस्ती उतरेल तुला सांगतो कोण तुझा कोण येणार नाही हराम करते 12 मध्ये कोण येणार नाही ना आलाय का माझ्याशिवाय कोण नाही झकमारीच्या तू नीट वाघ झकमारीच्या तुझी लायकी काय तुझी बघ हराम करू सांग त्यानंतर सांगणार तुझा बाप ह्यांना कोणाला मदत करणार मीच मदत करणार आहे सगळ्याला ना आलाय का कोण ह्यांना मदत मीच करणार आहे मदत जागेवर झकमार तुझी तिकडे झकमार इथं पळू नको झकमारीच्या खाचेल मार तुला मार्क दिला तर तुला कोण येणार तुझ्यासाठी कोण येणार नाही तिथं तू शांत बस आम्ही बोलतो शांत बस झकमारीच्या काय घाई तुझ्या गावात राहतो काय चल जा का थांबता मामाच्या मोर चल जा तू एकला विरोध चाललेला करतोय हा एकला चला मी हाय तुझ्या समोर झकमारीच्या तू एकला विरोध चाललाय बाकी काय ना गावाची वाट लावली सगळ्या हरामखोर लाच कशी मार्गदर्शक वाटत नाही तुला नोकरदार आहे की तू त्याला बरं का हे आता बघतो अरे मार्गदर्शक ही सगळी येत नाही मार्गदर्शक प्रत्येकाला मदत केली दिवा तू आता झकमारीच्या करशील पण 6 नंतर कोण आहे तुला तू कोणते करणार नाही मदत गावाला 6 नंतर कोण आहे गरीबांना माझ्याशिवाय कोण नाही। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।